ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 176 ते 200 श्लोक 3 ते 3। नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्याशी मग लाज होय जैसे उत्तमा तया क्षत्रियारणी पळोनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्य पाचारणे महासती येते रूपसा उदयेले कुष्ठ संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे आवटो हातपणे जशव होवणे जीणे उपजो मरणे नावा तिये गर्भ मेद मुसे रक्तमूत्र असे ओवतीव होवनी असे ते लाजरवाणे हे बहु आसो देहपणे नामरूपासे येणे नाही गा लाजरवाणे तया हुनी ऐसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड आता सूत्र तंतु तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैसे प्राण जये कर्मे इंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारो ज्ञानेंद्रियांचा एव मन पवन नियमे होती दाही इंद्रिय अक्षमे ते अचाप्यल्य वर्णे येणे होय तेज क्षमा धुती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती लागे प्रवर्तता ज्ञानमार्गे दिवसे याची अंगी उणीव नोहे ओवखटे मरण ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परिप्राणेश्वर उद्देशे न गणेशी सती तैसे आत्मनाथाची आधी लावणी विषय विषाची बाधी धाव आवडे पाणधी शून्याची नठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपण पया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्व ही साहतिया गरिमा गर्वान येतेची क्रम अरोक्षमा जैसे देह लावणी रोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने कवळिले रोग अथवा योग वियोग प्रियाचे यया आघवी याच्याची थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त्य का होवनी धीरू उभा ठाके आकाशी धूमाची रेखा उठली बहुवा आगळिका ते गिळी ये की झुळका वारा जेवी तैसे आधी भूताधिदैवा अध्यात्मादी उपद्रवा
पातलेया पांडवा गिळू निघाली. ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलोनी धैर्य जे सांगावे करी. धृती मणिपे अवधारी ते गा. आता निर्वाळनी कणके भरिला गांगे पिऊखे. तया कळसाचिया सारिके शौच असे. जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकु साचारू. तो सभाय घडला आकारू शुचित्वासाची. का फेडित पापताप पोखित तिरीचे पादप. समुद्रा जाय आले गंगेचे जैसे. का जगाचे आद्य फेडितू श्रियेची रावळे उघडितू. निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. राम कृष्ण हरी.